तर मित्रांनो, कोरोना बेसिक टू ॲडव्हान्स या सिरीजमधला आजचा क्लास 3 आणि यामध्ये आपण पाहणार आहे शेप टूल, तो पण पूर्ण डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुमच्याकरिता नवीन कंटेंट घेऊन येत असतो. त्याकरिता तुमच्या चॅनलला एक लाईक तर बनतेच. तर चला मग पाहूया शेप टूल. तर मित्रांनो, कोरोना ओपन केल्यानंतर तुम्हाला नवीन डॉक्युमेंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला जे लेफ्ट साईडमध्ये टूलबार दिसतील त्यामधील जे सेकंड ऑप्शन आहे ते आहे आपलं शेप टूल. याची शॉर्टकट की आहे F10. F10 प्रेस करून तुम्ही शेप टूल यूज करू शकता. तुम्हाला इथे शेप टूल जर दिसत नसेल तर तुम्ही या प्लसवरती क्लिक करायचं आणि इथून तुम्ही याला शेप टूलला यूज करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्याकडून काही प्रॉब्लेम झाली किंवा दुसरा टूल सिलेक्ट झाला आणि तो शेप टूल कसा सिलेक्ट करायचा असेल तर हे तुम्हाला कोपऱ्यामध्ये ट्रायंगलचा ऑप्शन दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि इथे शेप टूल प्रेस करायचं. शॉर्टकट की तर F10 तुम्हाला सांगितलीच आहे. तर शेप टूलचा वापर हा ऑब्जेक्टला, टेक्स्टला कर्व करण्यासाठी होतो. तर सगळ्यात अगोदर पाहू आपण की काही शेपमध्ये शेप टूलचा वापर कसा होतो. तर सर्वात अगोदर आपण एक इथे रेक्टँगल टूलचा वापर करून एक रेक्टँगल ड्रॉ करू. कंट्रोल प्रेस करून तुम्ही एक परफेक्ट रेक्टँगल ड्रॉ करू शकता. आपण एक अशा प्रकारे एक रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे आणि तुम्हाला यावरती काही ब्लॅक कलरचे पॉईंट दिसत आहे. याला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की याला नोट्स म्हणतात, सॉरी हँडल्स म्हणतात. आणि यावरती तुम्ही डबल क्लिक केलं तर हे रोटेट होते. हे तुम्हाला अगोदर मी सिलेक्शन टूलमध्ये सांगितलं आहे. तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या आणि तशीच हे आय बटनमध्ये पण क्लिक करून तुम्ही पाहू शकता. तर तर तुम्हाला हा ऑब्जेक्ट ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला सेकंड जो ऑप्शन आहे शेप टूल ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे ब्लॅक पॉईंट दिसत असतात. या ब्लॅक पॉईंटचा वापर करून आपण या ऑब्जेक्टला अशा प्रकारे कर्व करू शकतो. म्हणजे जे कॉर्नर आहेत हे थोडे राउंडेड होते. आणि त्यानंतर मी याला कंट्रोल झेड करतो, परत आता त्याच पोझिशनमध्ये येईल. आणि त्यानंतर मी जर कंट्रोल प्लेस केला आणि एक नोडला सिलेक्ट केलं तर मी एक स्पेसिफिक नोड असा कर्व करू शकतो. आणि परत कंट्रोल झेड. आणि त्यानंतर तुम्हाला ॲट अ टाइम फक्त यातील दोन नोड कोणती सिलेक्ट करायची असेल तर अगोदर तुम्ही याला शिफ्ट टूलला तुम्हाला क्लिक करून ठेवावं लागेल आणि त्यानंतर शिफ्ट प्रेस करून एक या नोडला क्लिक करावं लागेल आणि या नोडला तुम्हाला हा नोड जर कर्व करायचा असेल तर तुम्हाला एक या नोडवरती असं यावं लागेल आणि अशा प्रकारे तो कर्व होईल. म्हणजे याला एक चांगला वेगळा शेप मिळेल. आणि त्यानंतर याच्या रिलेटेड आपण काही प्रॉपर्टीज पाहू. तर कंट्रोल झेड करून पहिलं याला जी पोझिशन आहे त्यामध्ये आणतो आणि त्यानंतर याला सिलेक्ट करतो. त्यानंतर आपण इथे शेप टूलला सिलेक्ट करू. तुम्हाला प्रॉपर्टी टूलबारमध्ये काही ऑप्शन दिसतील. त्यामधलं सर्वात पहिलं ऑप्शन आहे इथं रोटेशन. याला तुम्ही तुमच्या मर्जीने किती अँगलमध्ये अशा प्रकारे रोटेट करू शकता. तर मी कंट्रोल झेड करून पोझिशनमध्ये आणतो. त्यानंतर परत शेप टूलवरती क्लिक करून तुम्हाला यावरती हे दोन ऑप्शन दिसत आहेत. या ऑप्शनचा वापर आपण मिरर हॉरिझॉन्टली म्हणजेच याला व्हर्टिकली आणि व्हर्टिकली फ्लिप करू शकतो आणि हॉरिझॉन्टली फ्लिप करू शकतो. तर यामध्ये तर काही आपण करू शकत नाही, तर तुम्हाला मी या फोटोमध्ये करून दाखवतो. तर अगोदर आपण मिरर हॉरिझॉन्टली पाहू, म्हणजेच हॉरिझॉन्टली कसा मिरर होईल. तर अशा प्रकारे मिरर होईल आणि त्याच नंतर कंट्रोल झेड करतो आणि हा असा व्हर्टिकली हे होईल, फ्लिप होईल. त्यानंतर आपण या शेप टूलवरती परत क्लिक करू आणि प्रॉपर्टी टूलबारमध्ये आपण समोरचा ऑप्शन देऊ. यावरती क्लिक केला या ऑप्शनवरती तर तुम्हाला याची कॉर्नर जी आहे ती तुम्ही अशा प्रकारे ड्रॅग करून राउंड करू शकता. आणि यावरती ऑप्शनवरती क्लिक केला तर तुम्हाला याला अशा प्रकारे एक शेप देता येतो. आणि थर्ड ऑप्शन आहे, थर्ड ऑप्शनचा वापर करून तुम्ही त्याला अशा प्रकारे करू शकता. स्पेसिफिक करायचं असेल तर तुम्हाला कंट्रोल प्रेस करून अशा प्रकारे तुम्ही कोणताही एक स्पेसिफिक करू शकता. त्यानंतर यामधलं नेक्स्ट ऑप्शन जी जी कॉर्नरची रेडियस आहे. तुम्हाला जर स्पेसिफिक एक कॉर्नरची रेडियस जर कमी कॉर्नर राउंडेड करायची असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. तर मला तर वाटते मी तर याचा यूज करत नाही. आपण डायरेक्ट शेप टूल चूज करतो आणि त्यानंतर याला डायरेक्ट आपण अशा प्रकारे राउंड करतो कोणतीही व्हॅल्यू न देता.
त्याकरिता तुम्हाला हे 3 ऑप्शन खूप कामात पडतील. त्यानंतर आपण पाहू याची जी आउटलाईन आहे. आता मी यामध्ये अगोदर शेपमध्ये कलर फिल करून देतो. इथे कलर पॅलेटमध्ये तुम्ही डायरेक्ट या ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचा आणि इथून एक कलर सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला इथे ब्लॅक कलरची एक आउटलाईन दिसते. कारण याचा जो कलर आहे तो ब्लॅकच येत असतो डिफॉल्ट. आपल्याला याचा कलर चेंज करायचा असेल या कलर पॅलेटमधून तुम्हाला एका कलरवरती यायचं आहे आणि माऊसला राईट क्लिक करून तुम्ही एक कोणती त्याला आउटलाईन देऊ शकता कोणत्याही कलरची. आणि याचा जो रेड कलर आहे तो तुम्हाला याचा रिमूव्ह करायचा असेल तर यावरती यायचं आणि माऊसला लेफ्ट क्लिक करायचा, यातला कलर जाईल. आणि त्याचनंतर याची जर आउटलाईन रिमूव्ह करायची असेल तर तुम्ही इथून याची आउटलाईन इथून नन करू शकता किंवा याच ऑप्शनवरती क्लिक माऊसला राईट क्लिक करून तुम्ही याची आउटलाईन रिमूव्ह करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही इथूनही पण त्याची जी ब्रीथ आहे त्याची आउटलाईनची ब्रीथ ते वाढवू शकता. आणि त्याचबरोबर बाजूला एक लाईन स्टाईलचा ऑप्शन दिला आहे. याचा वापर आपण लाईनला जी स्टाईल देऊ शकतो अशा प्रकारे त्याची एक कॉर्नर आहेत पूर्ण, म्हणजे तो शेप आहे तो अशा प्रकारे होईल. यामधले तुम्ही कोणती एक तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही देऊ शकता. आणि त्यानंतर तुम्हाला जी ऑप्शन दिसत आहे याचा वापर ऑब्जेक्टला, सपोज एखादा ऑब्जेक्ट, आता मी अजून एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो. तुम्हाला जर हा ऑब्जेक्ट, आता यामध्ये मी एक व्हाईट कलर फिल करतो आणि तुम्हाला जर हा रेड कलरचा ऑब्जेक्ट या व्हाईट कलरच्या ऑब्जेक्टच्या समोर म्हणजे शेपच्या समोर आणायचा असेल तर तुम्हाला या शेपला अगोदर क्लिक करून ठेवावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही या ऑप्शनचा यूज करू शकता. पण शक्यतो तुम्हाला मी डायरेक्ट शॉर्टकट की म्हणून तुम्ही डायरेक्ट शिफ्ट प्रेस करायचा आणि 9 प्रेस करायचं. म्हणजेच तो फ्रंटमध्ये येईल आणि शिफ्ट प्रेस केलं आणि 3 प्रेस केलं म्हणजे पीजी अप, पीजी डाउन प्रेस केलं तर तो बॅक साइडनं जाईल. अशा प्रकारे त्याचा यूज होतो. त्यानंतर पाहू आपण एलिप्समध्ये याचा वापर कसा कसा होतो. तर इथेच तुम्हाला एलिप्स टूलचे असे एलिप्स टूलवरती क्लिक करायचं आणि कंट्रोल प्रेस करून एक परफेक्ट एलिप्स इथे ड्रॉ करायचा. त्यानंतर यामध्ये एक मी सध्याचा कोणताही कलर एक फिल करून देतो आणि त्यानंतर तुम्हाला याचा शेप टूलचा वापर इलिप्सवर कसा होतो ते आता पाहूया. तर हे तुम्हाला इथे एक डॉट दिसतो व्हाईट कलरचा. तर यावरती असं क्लिक करायचं तर तुम्ही याला अशा प्रकारे एक शेप देऊ शकता आणि शेप देऊ शकता. त्याला तुम्ही हाफ सर्कल असा बनवू शकता, एक आर्क बनवू शकता आणि याच्याच रिलेटेड आपण काही प्रॉपर्टी टूल बार मधील ऑप्शन पाहू. तर सर्वात अगोदर हा येते की एक पूर्ण सर्कल कंप्लीट करतो. त्यानंतर येते की अशा एक प्रकारचा एक याला शेप येतो, म्हणजेच पायचा शेप मिळतो आणि त्यानंतर हा येतो एक आर्क. अशा प्रकारे याचा उपयोग हो. बाकी तर ऑप्शन मी तुम्हाला इथे सांगितलेच आहे. त्यानंतर येते एक पॉलिगॉनल टूल. पॉलिगॉनल कसा ड्रॉ करायचा तर तुम्हाला इथे जे इलिप्स नंतर जे टूलचं ऑप्शन दिसत आहे ते आहे आपलं पॉलिगॉनल टूल. याचे शॉर्टकट कीज आहे वाय ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहू. सध्या तुम्हाला थोडंफार सांगून देतो. तर कंट्रोल प्लेस करून तुम्ही याला परफेक्ट ड्रॉ करू शकता आणि जी याची जे कॉर्नर्स आहे म्हणजे तुम्हाला ट्रायंगल करायचा असेल किंवा सिक्स साईड करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे याची व्हॅल्यू देऊ शकता. त्यानंतर यावरती शेप टूलचा कसा वापर होतो तर अगोदर या शेपला तुम्हाला सिलेक्ट करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर शेप टूलवरती क्लिक करायचं आहे आणि हे जे तुम्हाला दिसत आहे असं ॲरो यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही अशा प्रकारे याचा शेप देऊ शकता. असा, असा, असं तुम्ही याला शेप देऊ शकता. तर यामध्ये तर आपल्याला याचा जास्त काही वापर होत नाही. फक्त एवढं आहे की आपण याला करून एखादी एकच चांगली अशी डिझाइन बनवू शकतो. आणि याच्या रिलेटेड प्रॉपर्टी टूलमध्ये आपल्याला काही ऑप्शन मिळत नाहीये. तर आपण आता समोरचा बघू. तर त्यानंतर शेप टूलचा वापर हा इमेजवरती होतो. तर आता इमेजवरती कसा होतो? तर हाच एक इमेज मी आता कंट्रोल डी करून याचा डुप्लिकेट करतो आणि इथे घेतो आणि इथून शेप टूल सिलेक्ट करतो. याला तुम्ही अशा प्रकारे कमी जास्त करू शकता. म्हणजेच याचा वापर मास्किंगमध्ये होतो. जर तुम्हाला एखाद्या इमेजची मास्किंग करायची असेल तर अशा प्रकारे करता येते. पण सपोज आता तुम्हाला एक यामध्ये एक डिफरन्स सांगतो. आता याचा मी परत कंट्रोल डी करून एक डुप्लिकेट बनवतो आणि याला इथे क्रॉप टूल आहे 3rd नंबरचा. त्याला इथून असा क्रॉप करतो. हा इमेज क्रॉप केल्यानंतर परत तुम्हाला जर हा इमेज यामधला जर खालची साईड पाहिजे असेल, म्हणजे जो कट केलेला पार्ट आहे तो पाहिजे असेल, तर तुम्ही क्रॉप टूल करून हा करू वापस घेऊ शकत नाही.
त्याकरिता तुम्हाला शेप टूलचाच वापर करावा लागेल. हा एक पूर्ण इमेज आहे. तुम्ही याला परत अशा प्रकारे तुमचं जे कटआउट पार्ट आहे तो रिकव्हर करू शकता. तर इमेजेसमध्ये अशा प्रकारे आपला मास्किंगचा वापर केला जातो. तर यामध्ये काही सुटलं असेल तर आपण पुढे लेक्चरमध्ये कव्हर करूनच घेऊया. आणि त्यानंतर येतो आपला थर्ड येतो टेक्स्ट. आता टेक्स्टमध्ये याचा वापर कसा होतो? तर इथे टेक्स्ट टूल आहे. टेक्स्ट टूल सिलेक्ट करायचा आणि इथे एक टेक्स्ट असं काही टाईप करून घ्यायचं. तर मी ते इथे टेक्स्ट टाईप करून ठेवलाय. यालाच कंट्रोल डी करून एक डुप्लिकेट करतो आणि याला अशा प्रकारे इथे आणतो. आणि तुम्हाला यावरती याला सिलेक्ट करून शेप टूल सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे कशी लाईन्स दिसतील. याचा वापर लाईन स्पेसिंग जे आहे ते वाढवण्यासाठी होतो आणि इकडलं जे ऑप्शन आहे याची लेटर स्पेसिंग वाढवण्यासाठी होतो. तर कंट्रोल झेड करतो आणि त्यानंतर शिफ्ट प्रेस केला तर तुम्हाला याची वर्ड प्रेसिंग जी वर्ड आहे वर्ड मधली स्पेसिंग अशी वाढवता येते. आणि तुम्ही शिफ्ट प्रेस न करता जर केलं तर यामध्ये तुम्हाला लेटर स्पेसिंग वाढवता येईल. अशा प्रकारे आपण टेक्स्टला ऍडजस्ट करू शकतो. त्यानंतर टेक्स्ट रिलेटेड आपण काही आणखी ऑप्शन पाहू. तर टेक्स्टला मी तुम्हाला सांगितलं कर्व करता येतो. तर कशा प्रकारे कर्व करता येतो? तर तुम्हाला इथे ऑब्जेक्ट सिलेक्ट टेक्स्टला सिलेक्ट करून ठेवायचं आहे आणि इथं ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला जे कन्वर्ट टू कर्व हे ऑप्शन दिसत आहे याला सिलेक्ट करायचं आहे आणि किंवा डायरेक्ट तुम्ही कंट्रोल क्यू करून पण करू शकता. आणि त्यानंतर जे तुम्हाला यावरती अशी व्हाईट कलरचे जे पॉइंट दिसत आहे त्याचा वापर करून आपण कोणत्याही टेक्स्टला अगोदर या डॉटवरती असं क्लिक करायचं आणि त्यानंतर अगोदर शेप टूल सिलेक्ट करायचा आहे. मी शेप टूल सिलेक्ट केला नाही त्यामुळे मला इथे काही ऑप्शन शो केले नाही. तर त्याकडे तुम्हाला शेप टूल सिलेक्ट करून ठेवावंच लागेल. तेव्हाच ते वापर करणार. तर तुम्हाला असे खूप सारे काही असे नोट दिसतील. तर त्यामध्ये तुम्हाला जर याला एक वेगळी डिझाईन द्यायची वेगळंच लूक म्हणजे जास्त तर याचा वापर आपल्याला लोगो डिझाईनमध्ये करता येतो. त्यानंतर अशा प्रकारे याला एक आपल्याला क्लासिक लूक देता येते. तर शक्यतो लोगो वगैरे डिझाईनमध्ये याचा वापर केला जातो. आणि त्यानंतर परत मी याचा एक डुप्लिकेट करतो आणि तुम्हाला याचे रिलेटेड आणखी पण वापर कसा करायचा सांगतो. आता इथे आपण एक टेक्स्ट ॲड केला आहे. टेक्स्ट टूलचा वापर करून मी तर डायरेक्ट डुप्लिकेट केला आहे. तर यानंतर तुम्हाला यावरती शेप टूल सिलेक्ट केल्यानंतर परत तिथं काही तुम्हाला पॉइंट दिसत आहे. या पॉइंटवरती तुम्हाला एक क्लिक करायचा आहे. तो ब्लॅक पॉइंट होणार. त्या ब्लॅक पॉइंटच्या रिलेटेड आपल्याला काही इथं प्रॉपर्टी टूलबारमध्ये काही ऑप्शन दिसतात. त्यामधला पहिला ऑप्शन आहे बोल्ड. तर या टेक्स्टला तुम्हाला पूर्ण बोल्ड करायसाठी अगोदर या टेक्स्टला तुम्हाला सिलेक्शन टूलच घ्यायचं. सिलेक्ट टूलला अगोदर या पूर्ण टेक्स्टला कंट्रोल ए करून सिलेक्ट करायचं. त्यानंतर याला तुम्ही अशा प्रकारे बोल्ड करू शकता. तर हे झालं पहिलं ऑप्शन. त्यानंतर सेकंड ऑप्शन येते. तुम्हाला जर स्पेसिफिक लेटर बोल्ड करायचं असेल, समजा हा सी करायचा असेल, त्या डॉटवरती क्लिक करायचं आणि ते बी वरती म्हणजे बोल्डवरती क्लिक करायचं. तर ते स्पेसिफिक लेटर बोल्ड होईल. त्यानंतर तसंच परत तुम्ही यावरती या पॉइंटवरती क्लिक केलं, तर तुम्हाला इथे इटॅलिकचं ऑप्शन भेटते. इथे इटॅलिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे अंडरलाईनचं ऑप्शन भेटेल. तुम्ही याला अंडरलाईन देऊ शकता. तर त्यानंतर इथे येते सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट. आता याचा वापर आपल्याला फॉर्म्युलामध्ये म्हणजे आर्टिस्टिक मीडियामध्ये जास्त होतो. तर याचा पण आपण वापर पाहूया कसा करायचा. तर एक मी टेक्स्ट टूल घेऊन इथं एक S2 SO4 हे कॅपिटलमध्ये लिहितो. तर आपण इथे एक टेक्स्ट टूलचा वापर करून एक अशा प्रकारे एक टेक्स्ट लिहिला आहे आणि त्यानंतर आपण इथे शेप टूल सिलेक्ट केला आहे. आणि परत तुम्हाला तसेच इथे पॉइंट दिसतील. तर आता आपल्याला हा 2 खालच्या साईडने घ्यायचा तर कसा घ्यायचा? या पॉइंटवरती क्लिक करायचा हा ब्लॅक होईल आणि त्यानंतर याला खालच्या साईडने घ्यायचं असेल तर इथे सबस्क्रिप्टचा ऑप्शन आहे. याला सबस्क्रिप्ट म्हटलं जाते X2 म्हणजे त्याच्या पायाखाली येणार आहे तो. अशा प्रकारे त्याला करू शकतो आणि हा ओ आपल्याला समजा खालीच घ्यायचा आहे. आपण दुसरा फॉर्म्युला करून आपण त्याला सुपरस्क्रिप्ट करू. तर परत त्यावरती क्लिक करायचं डॉटला असा तो होईल. सॉरी आपल्याला इथे 4ला करायचा आहे. आपण असं करू शकतो. तर आपला एक सबस्क्रिप्टचा यूज झाला आहे. तर आता सुपरस्क्रिप्ट टूल. परत टेक्स्ट टूल घ्यायचा आणि इथे X2 टाइप करायचं म्हणजे एक्स स्क्वेअर आणि परत शिफ्ट टूलवरती जायचं टेक्स्टला सिलेक्ट करून आणि 2 वरती जो पॉइंट दिलाय त्यावरती असं क्लिक करायचं आणि यावरती जे सुपरस्क्रिप्टचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं. म्हणजे जो 2 आहे तो या एक्सच्या डोक्यावरती येईल. म्हणजे तुमचा इथे फॉर्म्युला टाइप करण्यात एक मदत होईल आणि याचा वापर जास्त तर केलाच जातो.
आणि हे तुम्हाला अगोदर तुम्ही कोरोना शिकले असाल, तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल नसेल मला तर काही माहीत नाही. तर मला वाटते हे तुमच्या फायदेशीर ठरेल. तर आपण यामध्ये हे तर पाहिलं. तर आता याचमध्ये आपण पाहू बाकीची शेप टूलमधील प्रॉपर्टीमध्ये ऑप्शन आपल्याला मिळतात का? तर आपण इथे परत यावरती क्लिक करू एका पॉइंटवरती आणि इथे तुम्हाला एक स्पेसिफिक लेटरला तुम्हाला कॅपिटलचं ऑप्शन येते. स्मॉल कॅपिटल याला तुम्ही स्मॉलमध्ये करू शकता किंवा याला कॅपिटलमध्ये करू शकता आणि पूर्ण त्या लेटरला अशा प्रकारे तो कॅपिटल करू शकते आणि त्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन. तर या ऑप्शनचा वापर ऑब्जेक्टला रोटेट करण्यासाठी होतो. म्हणजे कॅरेक्टरला तिथे अँगल मिळते. अशा प्रकारे आपण त्या स्पेसिफिक लेटरला अँगलमध्ये आणू शकतो. त्याकडे तुम्हाला फक्त अशाच प्रकारे सिलेक्ट करावं लागेल आणि त्यानंतर जे हे तुम्हाला हे ऑप्शन दिसत आहे. तर ह्याचा वापर तिथे लिहिला आहे व्हर्टिकल कॅरेक्टर ऑफसेट. तर त्यावरून तर आपल्याला काही समजेल नाही, तर मी तुम्हाला सांगतो. यावरती तुम्हाला अशी व्हॅल्यू याची स्पेसिफाय करावी लागेल. म्हणजेच तो खाली आणि हा डाउनवर अशा प्रकारे ॲडजस्ट होईल आणि त्यानंतर यातील येते थर्ड ऑप्शन. थर्ड ऑप्शनमध्ये त्याकरिता शिफ्ट टूल सिलेक्ट करावं लागेल आणि यामध्ये थर्ड ऑप्शन आहे, जे हे ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला यामधले जे स्पेसिंग आहे, म्हणजे स्पेसिफिक कॅरेक्टरचे आपल्याला स्पेसिंग वाढवता येते. तुम्हाला मल्टिपल कॅरेक्टर सिलेक्ट करायचे असतील तर तुम्हाला इथे शिफ्ट प्रेस करावे लागेल किंवा तुम्ही इथे मल्टिपल पण यूज करू शकता. आणि परत याचा एक वापर आणखी पाहू. हे तुम्ही मी याला परत या टेक्स्टला डुप्लिकेट केलं आणि या टेक्स्टला आपण शेप टूलवरती क्लिक केलं. स्टेप टूलवरती क्लिक करायचं कामही नाही आहे. तर या टेक्स्ट आपण टाईप केलं आणि तुम्हाला याला अप्पर केसमध्ये म्हणजे याचे जे केस आहे ते चेंज करायचे असेल तर याला सिलेक्ट करून ठेवायचं, टेक्स्टवरती जायचं आणि तुम्हाला इथे चेंज केस एक नावाचं ऑप्शन दिसते. परत सांगतो, तिथे टेक्स्ट टाईप केल्यानंतर याला सिलेक्ट करायचं आणि इथे टेक्स्टवरती जायचं, तुम्हाला चेंज केस एक ऑप्शन दिसते त्यावरती क्लिक करायचं. तुम्ही याला लोअर केस, अप्पर केस, टायटल केस आणि टोगल केस यावरती कोणते आता ही लोअर केसमध्ये आहे म्हणजे याचं टोगल केसमध्ये किंवा टायटल केसमध्ये आहे. म्हणजे याचं जे पहिलं लेटर आहे ते कॅपिटलमध्ये आहे, बाकी स्मॉल आहे. तर आपल्याला पूर्ण टोटल अप्पर केसमध्ये करायचं असेल तर आपण अप्पर केसवरती क्लिक करू आणि इथे ओके करू. ते पूर्ण अप्पर केसमध्ये होईल. म्हणजे तुमच्या डिझायनिंगमध्ये तुम्हाला थोडीशी एक चांगलीच मदत होईल टेक्स्टला त्याची केस चेंज करण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण टेक्स्टचा शेप टूलसाठी वापर करू शकतो. त्यानंतर येतो याचा शेप टूलचा पॅरेग्राफसाठी कसा काय वापर होतो. तर इथे मी एक पॅरेग्राफ अगोदर पुट केलेलाच आहे. तर यावरती तुम्हाला टेक्स्ट घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ड्रॅग करायचा आहे. एक तुम्हाला जो हे डॉटर लाईन दिसतात हा आहे पाथ. या पाथच्या अंडरमध्येच तुम्हाला ते टेक्स्ट लिहिता येईल. आता कंट्रोल ए करून याला इकडला टेक्स्ट सिलेक्ट करतो आणि यामध्ये पेस्ट करतो. आणि त्यानंतर तुम्हाला इथे जे हँडल दिसत आहे, याचा वापर करून तुम्ही याची साईज कमी जास्त करू शकता. पण जर तुम्ही या पॅराग्राफची साईज कमी केली, तर या टेक्स्टची जी फॉन्ट साईज आहे ती कमी होणार नाही. आता इथे 12 पीटी दिसत आहे. तर आणि याची साईज जी आहे मी ती कमी करत आहे. तर पाहून घ्या तुम्हाला ते 12च दिसेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला याचे काही रिलेटेड आपण ऑप्शन पाहू. तर शेप टूलवरती क्लिक करायचं आणि याची जी लाईन स्पेसिंग आहे तुम्ही अशी वाढवू शकता. लेटर स्पेसिंग आहे तुम्ही अशी प्रकारे वाढू शकता. शिफ्ट प्रेस करून तुम्ही याची जी वर्ड प्रेसिंग आहे, स्पेसिंग आहे सॉरी, ते अशा प्रकारे वाढू शकता. आणि त्याच नंतर याचे रिलेटेड काही आपण ऑप्शन पाहू. तर अगोदर आपण पॅराग्राफ ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला कंट्रोल ए करून याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर शेप टूल सिलेक्ट करायचं आहे. शेप टूल सिलेक्ट केल्यानंतर आपण यामध्ये पण जे काही टेक्स्ट आहे त्याला पण अशाच प्रकारे काही प्रॉपर्टी देऊ शकतो. आणि आणि तुम्हाला कंट्रोल ए करून याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर इथे काही तुम्हाला ऑप्शन दिसते अलाइनमेंटचे, हॉरिझॉन्टल अलाइनमेंट. तर याची तुम्ही याला लेफ्ट, सेंटर, राईट अशा प्रकारे तुम्ही याला अलाइनमेंट करू शकता आणि याची शॉर्टकट की सिंपलमध्ये सांगतो म्हटलं तर कंट्रोल ए करून याला अगोदर सिलेक्ट करायचं, त्यानंतर कंट्रोल ए करून हा लेफ्ट अलाइन होईल, त्यानंतर कंट्रोल आर केलं तर राईट अलाइन होईल, कंट्रोल ई केला तर हा मिडलमध्ये प्रॉपर अलाइन होईल आणि कंट्रोल जे केलं तर तुम्हाला हा जस्टिफाय होईल आणि कंट्रोल एच केलं तर हा फोर्सफुली जस्टिफाय तुमचं वर्क करून देईल. तर परत एक वेळा सांगतो, तुम्ही मॅन्युअली इथून पण ऑप्शनवरती पण जाऊन करू शकता. त्याकरिता तुम्हाला तर या पूर्ण टेक्स्टला कंट्रोल ए करून सिलेक्ट करावं लागेल.
परत कंट्रोल ए करून मी याला सिलेक्ट केलं. कंट्रोल एल करून तुम्हाला लेफ्ट अलाइन करता येते. कंट्रोल आर करून तुम्हाला राईट अलाइन करता येते. कंट्रोल ई करून तुम्हाला याला मिडलमध्ये पूर्ण अलाइन करता येते. कंट्रोल जे करून तुम्हाला याला जस्टिफाय करता येते आणि कंट्रोल एच करून तुम्हाला याला फोर्सफुली जस्टिफाय करता येते. तर मी कंट्रोल एल करून याला लेफ्ट अलाइन करतो. त्यानंतर काही अजून आपल्याला इथे ऑप्शन दिसतात. तर यामध्ये आपल्याला शेप टूलची गरज पडणार नाही. हे आपण डिटेलमध्ये टेक्स्ट टूलमध्ये पाहूनच घेऊ. तर आता पॅराग्राफ पाहत आहे तर थोडंफार पाहूनच घेऊ. तर याला कंट्रोल ए करून सिलेक्ट केलं आणि यात तुम्हाला काही बुलेटचे ऑप्शन दिसत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्याला बुलेटही देऊ शकता. तर अशा प्रकारे आपला शेप टूलचा वापर इथे होतो. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर एक शॉर्टमध्ये सांगून देतो. शेप टूलचा वापर हा ऑब्जेक्टला, टेक्स्टला कर्व करण्यासाठी होतो. एक शेप ड्रॉ केला आणि तुम्हाला इथे शेप टूल सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याचे राउंड कॉर्नर करू शकता. तर कंट्रोल प्रेस केला तर तुम्ही एक स्पेसिफिक नोट तुम्ही कर्व करू शकता आणि शिफ्ट प्रेस केला, कंट्रोल झेड करतो मी. शिफ्ट प्रेस करून जे ब्लॅक नोट्स आहेत ते आपण अशा प्रकारे इथे व्हाईट होतील आणि जे हे 2 आहेत ब्लॅकवाले ते आपण अशा प्रकारे इथे कर्व करू शकतो. त्याच प्रकारे पॉलिगॉनल टूल. पॉलिगॉनल इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे. कंट्रोलवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे पॉलिगॉन ड्रॉ करायचं. त्यानंतर शेप टूलवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे आपण याला एकच शेप देऊ शकतो. आणि त्यानंतर इथे इमेजमध्ये आपल्याला मास्किंग करण्यासाठी याचा वापर होतो. शेप टूलवरती क्लिक करायचं आणि याला अशा प्रकारे इथे मास्किंग करता येईल. आणि थर्ड पॅराग्राफमध्ये समजा आता ही टेक्स्ट आहे. या टेक्स्टची मला लाईन स्पेसिंग वाढवायची आहे. तर यावरती असं क्लिक करायचं तर ही लाईन स्पेसिंग वाढेल. यावरती क्लिक केलं तर ही लेटर स्पेसिंग वाढेल आणि शिफ्ट प्रेस केला त्याची वर्ड प्रेसिंग वाढेल. आणि यालाच तुम्ही कंट्रोल क्लिक केलं तर यावरती तुम्हाला खूप काही असे पॉईंट आलेले दिसतील. तर तुम्ही अशा प्रकारे हे लोगो डिझाईनमध्ये याचा वापर करू शकता. आणि आर्टिस्टिक मीडिया म्हणजे तुम्हाला जर फॉर्म्युला वगैरे करायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे त्याला शेप टूलवरती क्लिक करायचं आणि जो नोड आहे स्पेसिफिक त्याला असं सिलेक्ट करायचं. या डॉटवरती असं क्लिक करायचं. त्याकरिता डॉटवरती क्लिक करायचं. अगोदर असं डॉटवरती क्लिक करायचं आणि तुम्ही अशा प्रकारे त्याला करू शकता. त्यानंतर पॅराग्राफमध्ये शेप टूलचा कसा वापर होतो तर त्याकरिता शेप टूलवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे आपण लेटर स्पेसिंग, लाईन स्पेसिंग वाढवू शकतो. तर असा होता आजचा आपला शेप टूल. यानंतर यामध्ये काही आपल्याला फ्लायआउट ओपन केल्यानंतर अजून काही ऑप्शन दिसतील जसे की स्मूथ, स्मेअर, ट्विल, अटॅच आणि खूप काही. तर आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर मित्रांनो, कोरोड्रॉ बेसिक टू ॲडव्हान्स या सिरीजमधला क्लास 3 मध्ये आपण शेप टूल पाहिला आहे. तो नक्कीच तुम्हाला समजला असेल. अशाच चांगल्या कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.